Hello friends, welcome back in our ninth class. In last video, we have started our topic that is the useful and harmful microbes. In that, we see the different useful microbes like lactobacilli, then rhizobium and yeast also. What are the different characteristics of that microbes? And today, we are going to start a new subtopic of our chapter that is the harmful microbes. In that, the antibiotics should be taken only when prescription by a doctor. विद्यार्थी मित्रांनो, आपण अँटीबायोटिक्समध्ये पेनिसिलियम एक्झाम्पल्स पाहिले होते की पेनिसिलियम हा कुठल्या डिसीजसाठी आपण ट्रीटमेंटसाठी देतो. त्यानंतर कॉशन म्हणजे काय की कोणती काळजी घेणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण अँटीबायोटिक्स घेत असतो त्यावेळी. त्यातलं फर्स्ट आहे की अँटीबायोटिक्स शुड बी टेकन ओनली वेन प्रिस्क्राइब्ड बाय अ डॉक्टर. बघा आपल्या टॅब्लेट्सवरती असेल किंवा आपल्या लिक्विड सिरपवरती दिलेलं असेल की डू ॲज टेकन ॲज डायरेक्टेड ॲज फिजिशियन. जे काही डॉक्टरांनी दिलेला सल्ला असेल या सल्ल्यानुसारच आपण या अँटीबायोटिक्सचा यूज करायचा आहे. देन सेकंड वन, डोंट परचेस एनी अँटीबायोटिक्स फ्रॉम मेडिकल स्टोर्स विदाऊट अ प्रिस्क्राइब्ड फ्रॉम अ डॉक्टर. म्हणजेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असं कुठलेही अँटीबायोटिक्स आपण मेडिकलमधून खरेदी करायचं नाही. म्हणजे बघा कधीकधी आपण मेडिकलमध्ये जाऊन सहज डोक्याची गोळी द्या किंवा अंगदुखीची गोळी द्या, ताप येतोय तापाचं एखादं औषध, तर असं न करता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असं कुठलेही अँटीबायोटिक्स आपण खरेदी करायचं नाही. देन थर्ड वन, डोंट कंज्यूम अँटीबायोटिक्स ऑन युअर ओन टू ट्रीट कॉमन डिसीजेस लाईक थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड ऑर इन्फ्लुएन्झा. म्हणजे पहा की जे अँटीबायोटिक्स आहेत ते स्वतःहून या वेगवेगळ्या डिसीजसाठी घ्यायचं नाही. मग ते डिसीज कोणते असेल, थ्रोट इन्फेक्शन असेल किंवा कॉमन कोल्ड असेल, इन्फ्लुएन्झा म्हणजे ताप असेल, सर्दी असेल किंवा घशात काही इन्फेक्शन झालं असेल, तर आपण असे जे अँटीबायोटिक्स आहेत तर ते ओरली घ्यायचे नाही आहेत. म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की डॉक्टरांची ॲडवाईसशिवाय आपण कुठलेही अँटीबायोटिक्स यूज करायचे नाही आहेत. अँड द नेक्स्ट वन, इफ यू फील वेल बिफोर कम्प्लिटिंग of the prescribed course of the antibiotics you must continue and complete it. ज्यावेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, डॉक्टरांच्या ॲडवाईजनुसार तुम्ही टॅबलेट्स सिरप्स घेत असता, अशा वेळी जे काही कोर्स दिलेला असतो 2 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल किंवा 5 दिवसांचा, तर तो कोर्स कंप्लीट करायचा आहे जरी तुम्हाला एका दिवसात बरं वाटलं तरीही. अँड द लास्ट वन, डोंट सजेस्ट टू अदर्स द अँटीबायोटिक्स विच वेअर युजफुल टू यू. म्हणजेच आपल्याला जे अँटीबायोटिक्सचा यूज झालेला आहे तेच अँटीबायोटिक्स आपण इतरांना सजेस्ट करायचे नाही आहेत. कारण प्रत्येकाच्या बॉडीनुसार प्रत्येकाला लागलेले जे काही अँटीबायोटिक्स आहेत त्याचा इफेक्ट हा वेगवेगळा असू शकतो. कदाचित आपल्याला त्याचा फरक पडलेला आहे, पण ज्या व्यक्तीला आपण सांगतोय की आपल्या डायरेक्शननुसार त्यांना त्या टॅबलेट्स घेणं, कदाचित त्याचा ॲडवर्स इफेक्ट त्यांच्या बॉडीवरती होऊ शकतो. Okay, these are the cautions followed during the taking of antibiotics. हे जे कॉशन आहेत, जे काळजी आहे, प्रिकॉशन आहे की अँटीबायोटिक्सच्या घेतेवेळी आपण घेतली पाहिजे. तर पहा आपण पाहिलं होतं की अँटीबायोटिक्स जे काही मटेरियल आहे तर ते कार्बन कंपाऊंड्स आहेत जे की दुसऱ्या एखाद्या युजफुल बॅक्टेरियापासून ते बनलेले आहेत आणि म्हणूनच त्यांचा परिणाम, त्यांचा इफेक्ट जो आहे जे की आपल्या बॉडीसाठी काही घातक असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील आपल्या बॉडीमध्ये तर त्यांना किल करण्यासाठी त्यांचा यूज होत असतो. ओके, नाव नेक्स्ट वन, हिअर द इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. आता पहा पुढे काही सायंटिस्टचं इंट्रोडक्शन आपण पाहणार आहोत की पिक्चरमध्ये दिसते तुम्हाला सर अलेक्झांडर फ्लेमिंग्स जे आहेत, तर तुम्ही फिजिक्समध्ये पाहिलं असेल पहा, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग राईट हँड रूल. मग हे जे फ्लेमिंग सायंटिस्ट आहेत यांचाच काही रिसर्च हा बायोलॉजीमध्ये सुद्धा आहे. तर पहा, अलेक्झांडर फ्लेमिंग, अ प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी ॲट स्टेट मॅरिज हॉस्पिटल, हॅड कल्चर्ड व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया अँड फंगी इन द पेट्री डिश इन हिज लॅबोरेटरी. म्हणजे पहा, हे जे
फ्लेमिंग सायंटिस्ट आहेत, जे की प्रोफेसर होते मायक्रोबायोलॉजीचे. मेरीज हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्या बॅक्टेरियावरती रिसर्च करत होत्या लॅबोरेटरीमध्ये, तेव्हा त्यांनी त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स पेट्री डिशमध्ये हा एक्सपेरिमेंट केला होता. बघा कोणता एक्सपेरिमेंट होता आणि त्यांना काय ऑब्झर्व झालं हे आपल्याला बघायचं आहे. ऑन 3 सप्टेंबर 1928, while observing Staphylococci cultures, he made an interesting observation in one petri dish. In that petri dish, fungal colonies had grown, but the area around those colonies was clean and clear. बघा, हे ज्यावेळी एक्सपेरिमेंट करत होते त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की हे जो स्टेफिलोकॉकी या बॅक्टेरियावरती ते रिसर्च करत होते पेट्री डिशमध्ये. पेट्री डिश म्हणजे पहा, आपली कब्बशी ज्या मटेरियलची बनलेली आहे त्या मटेरियलची एक छोटीशी वाटीसारखं डिश बनते, त्याला आपण पेट्री डिश म्हणतो. या पेट्री डिशमध्ये हा एक्सपेरिमेंट केला जात होता की ज्याच्यामध्ये ह्या स्टॅफिलोकॉकी ज्या काय बॅक्टेरिया आहे ते ऑब्झर्वेशनसाठी ठेवले होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की त्या पेट्री डिशमधला काही जो पोर्शन आहे तो अतिशय क्लीन आणि क्लिअर दिसतोय. म्हणजे पहा, ह्या ज्या स्टॅफिलोकॉकी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की यातलाच काही पार्ट त्यांना, म्हणजे जी पेट्री डिश आहे त्या पेट्री डिशचा काही पार्ट क्लीन दिसला पण काही पार्ट त्यांना डर्टी दिसला. यावरून त्यांच्या असं लक्षात आलं की त्या क्लीन पार्टमध्ये असे काहीतरी वेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये तयार झाले आहेत, जेणेकरून त्यांनी ती जी खराब झालेली पेट्री डिश आहे तर ती क्लीन केली आहे. अँड दॅट इज बॅक्टेरिया हॅड ॲक्च्युली बीन डिस्ट्रॉईड. आणि या नवीन तयार झालेल्या बॅक्टेरियामुळं त्यांनी ज्या सुरुवातीच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्या की स्टॅफिलोकॉकी आहेत तर त्यांनी डिस्ट्रॉईड केलं होतं, म्हणजेच मारलं होतं. देन आफ्टर फर्दर स्टडीज ही कन्फर्म दॅट द फंगस ग्रोविंग देअर वॉज पेनिसिलियम. आणि नंतर त्यांच्या डिस्कवरीमध्ये असं लक्षात आलं त्यांच्या स्टडीमध्ये की जिथं त्या पेट्री डिशचा भाग क्लीन झालेला आहे, क्लिअर झालेला आहे, तिथे दुसरे फंगसची ग्रोथ होते. आणि ती फंगस म्हणजे कोणते होते तर पेनिसिलियम हे जे फंगस आहे तर त्या पेनिसिलियमची ग्रोथ झालेली त्यांना तिथे दिसून आली. आणि अशा प्रकारे हा जो पेनिसिलियम आहे तर त्याचा शोध लागला गेला. अँड इट्स सिक्रेशन हॅड डिस्ट्रॉईड द बॅक्टेरियल कॉलनी. जिथे फंगस सिक्रेशन झालं, फंगस फॉर्म झालं, तिथे इतर जी काही ही कॉलनी होती जी की स्टॅफिलोकॉकी जे बॅक्टेरिया होत्या तर त्या बॅक्टेरिया तिथं किल झाल्या. म्हणजेच या ज्या पेनिसिलियम बॅक्टेरिया होत्या या इतर हार्मफुल बॅक्टेरियाला किल करण्याचं काम त्यांनी केलं होतं. अँड दस द फर्स्ट अँटीबायोटिक दॅट इज द पेनिसिलिन हॅड बीन discovered accidentally, and this formed the basis for attempt to find cures for incurable diseases. म्हणजे पहा, हे जे अँटीबायोटिक आहे पेनिसिलियम हा ॲक्सिडेंटली तयार झाला होता. म्हणजेच हे जे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग आहेत तर ते रिसर्च ह्या दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती करत होते, त्यांच्या कल्चरवरती करत होते. पण हे करत असताना त्यांना या पेनिसिलियम बॅक्टेरियाचा शोध लागला. आणि आपण पाहतो की पेनिसिलियम हे जे अँटीबायोटिक्स आहे तर ते वेगवेगळे डिसीज क्युअर करण्यासाठी यूज केले गेले. जसं की यामध्ये कॉमन कोल्ड असेल, त्यानंतर इन्फ्लुएन्झा असेल, थ्रोट इन्फेक्शन असेल, स्किन इन्फेक्शन, या डिफरंट इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी या पेनिसिलिन यूज केला जात आहे. देन शुडंट वी ऑलवेज बी ग्रेटफुल टू अलेक्झांडर फ्लेमिंग फॉर डिस्कवरी द लाईफ सेविंग अँटीबायोटिक्स. आणि म्हणूनच आपण हे जे यांनी डिस्कवर्ड जे केलेलं आहे त्यासाठी त्यांना खूप जास्त ग्रेटफुल थँक्स आपण म्हणलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट वन, द वंडरफुल टू नो. बघा, आता इथपर्यंतचा जो पार्ट होता तर आता आपण काय पाहिलं की अँटीबायोटिक्सचा यूज किंवा त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक आहे त्यांचा रिसर्च कसा झाला हे आपण पाहिले. पण असे काही ॲनिमल्स आहेत की त्यांच्यामध्ये सुद्धा फंगलची ग्रोथ होत असते आणि त्यांचा असा काही बॉडी पार्ट आहे की जो इतर ॲनिमलला ते फूड मटेरियल म्हणून ते यूज करत असतात. किंवा या फंगसची जिथं ग्रोथ होते त्यावरती कित्येक ॲनिमलचं सर्वाईव्ह चालू असतं, म्हणजे जनजीवन ते त्यावरती करत असतात. लाईफ सायकल त्यांचं त्यावरती डिपेंड असतं. तर पहा, ॲन्ट्स ग्रो फंगी इन देअर टर्मेटॅरियन दॅट इज द अँथ्रिल अँड ऑप्टेन फूड फ्रॉम इट. पहा, मुंग्यांचं जे वारूळ आहे
अँथ्रिल म्हणजे काय म्हटलं आपलं, अँथील म्हणजे वारूळ, जिथे मुंग्यांचा सहवास असतो, जिथे त्यांचं शेल्टर असतं, राहणीमान असतं, त्याला आपण अँथ्रिल म्हणतो. तर हे जे अँथील आहे किंवा टर्मेरियन आहे, टर्मिटॅरियम पहा, नॉट टर्मेरिन. तर इथंपासून त्या वारुळा मुंग्या काय करतात, जे काही फूड मटेरियल आहे तर ते फूड मटेरियल त्या वारुळातूनही त्यांना मिळतं. मग ते कसं होतं, तर पहा की जी काही ग्रोथ आहे फंगीची, म्हणजेच तिथं जर मॉइश्चर असेल तर या मॉइश्चरच्या ठिकाणी तिथे फंगसची ग्रोथ होत असते. आणि मग हे वाढलेलं जे फंगस आहे, या फंगसमुळं हे ज्या काही अँड्स तिथं राहतात तर त्यांना फूड मटेरियल त्या फंगसमुळे मिळत असतं. देन some species of wasps and other insects lay egg in their fungal bodies growing on trees, thus ensuring a food supply for their larvae. पहा, वॅप्स म्हणजे काय, आपण मधमाशी म्हणतो बरोबर, किंवा गांधण माशी त्याला म्हटलं जातं. मधमाशी नाही, पहा गांधण माशी. ओके. किंवा अदर जे इन्सेक्ट्स आहेत, बाकीचे जे कीटक आहेत ते काय करतात, तर एखाद्या ट्रीजवरती, एखाद्या ब्रांचेसवरती ट्रीजच्या अंडी लेक करतात, म्हणजे अंडी घालतात. देन दस इन्शुरिंग अ फूड सप्लाय फॉर देअर लार्वी, आणि अशा प्रकारे त्यांच्या अंड्या थ्रू इतर ॲनिमलला, ज्या काही आळ्या आहेत तर त्या आळ्यांना त्यांनी घातलेली अंडी हे एक फूड मटेरियल म्हणून त्यांना मिळत असतं. म्हणजेच पहा, फंगीपासून आपण पाहिलं की काही अँटीबायोटिक्स प्रिपेअर्ड केलेले आहेत बरोबर. तसंच या ज्या फंगी आहेत तर यांच्या ग्रोथमुळे, त्यांची जी ग्रोथ आहे ती जर वारुळावरती होत असेल, अँथीलवरती होत असेल, तर त्याचं फूड मटेरियल त्या मुंग्यांसाठी होत असतं. तसंच काही ज्या स्पेसीज आहेत इन्सेक्ट्सच्या, म्हणजे कीटकांच्या अशा काही जाती आहेत, जसं की गांधण माशी असेल किंवा इतर काही इन्सेक्ट्स, तर त्या काय करतात, तर एखाद्या झाडावरती अंडी घालतात छोटी छोटी, पण याच एग्सचा यूज हा इतर लार्वीला, म्हणजेच अळ्यांना सुद्धा त्यांचं फूड मटेरियल ते बनत असतं. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात, दॅट इज द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बघा, आत्तापर्यंतचं आपण यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहत होतो की ज्यामध्ये लॅक्टोबॅसिली असेल, रायझोबियम आहे, ईस्ट आहे, आणि फंगसच्या पण काही स्पेसीज आपण पाहिले की जे आपल्यासाठी यूजफुल आहेत. आता आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहणार आहोत, म्हणजेच या चॅप्टरचा आपला सेकंड पार्ट, की जे असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आपल्या बॉडीसाठी अतिशय घातक असतात. त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, आणि त्यांच्यामुळे कोणते डिफरंट डिसीजेस आपल्याला होऊ शकतात. तर पहा, बिफोर वी स्टार्ट द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, वी विल सी द जनरल क्वेश्चन्स which is based on the microorganisms. Means, which changes do you notice in leather articles and gunny, that means the jute bags, during the rainy season. म्हणजे पहा, लेदर आर्टिकल्स म्हणजे काय, the articles which are obtained from leather, and we know that leather means the skin of animal. बघा, लेदर आपण काय पाहतो की जे ॲनिमलची स्किन आहे त्यापासून वेगवेगळे आर्टिकल्स तयार केले जातात, जसं की बॅग असेल, बेल्ट असेल, शूज असतील बरोबर, किंवा गनी ज्यूट बॅग, म्हणजे ज्यूटची जी बॅग आहे ती, जी की प्लांट मटेरियलपासून तयार केलेली असते. तर पहा, हे जे मटेरियल आहे लेदरचं असेल किंवा गनी असेल, जसं की आपण पोतं म्हणतो बरोबर, व्हाईट गोणी असते, धान्य ज्यामध्ये भरून ठेवलं जातं. तर या ज्या आर्टिकल्स आहेत, या ज्या वस्तू आहेत, तर रेनी सीझनमध्ये याच्यामध्ये काय चेंजेस दिसतो, तर पहा, आपण पाहतो की रेनी सीझनमध्ये हे जे मटेरियल आहेत, आर्टिकल्स आहेत, जे की लेदरचे किंवा ज्यूटचे बनलेले आहेत, तर त्यावरती आपल्याला ब्लॅकिश लेअर किंवा व्हाईटिश त्याच्यावरती फंगसची ग्रोथ दिसते. हे कशामुळे होतं, तर आपण पाहतो की जे काही रेनी सीझनमुळं ॲटमॉस्फिअरमधलं जे मॉइश्चर आहे, या मॉइश्चरमुळं यांच्या सरफेसवरती फंगसची ग्रोथ होत असते बरोबर आहे. जे बॅक्टेरिया आहे यांची ग्रोथ होत असते अशा प्रकारे, आणि मग त्यांचे जे पोर्स आहेत तर ते इथं तयार होतात, आणि मग आपल्याला ब्लॅक कलरचा जी काय पावडर आहे किंवा व्हाईट कलरची पावडर त्यावरती आपल्याला दिसते. आणि याच्यामुळे काय होतं की
हे जे लेदर आर्टिकल्स आहेत ते थोडेसे पोरस बनतात. पोरस म्हणजे काय, थोडेसे छिद्रासारखं त्यांचं स्ट्रक्चर बनतं आणि लवकर ते तुटले जातात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, फॉर हाऊ लॉंग आफ्टरवर्ड कॅन यू यूज दोज आर्टिकल्स. हे जे आर्टिकल्स आहेत लेदरचे असतील किंवा गोनी बॅग्स आहे, तर ते आपण साधारण किती वर्षापर्यंत किंवा किती दिवसांपर्यंत वापरू शकतो. तर पहा, आपण पाहतो की जे काही लेदर आर्टिकल्स आहेत, बॅग आहे, बेल्ट आहे, साधारण 1 to 5 इयर्सपर्यंत आपण ती यूज करू शकतो, बरोबर. किंवा गणी आहे, ज्यूट आहे, तर ते साधारण 10 वर्षापर्यंत आपण यूज करू शकतो. पण जर का रेनी सीझनमध्ये यावरती काही फंगसची ग्रोथ झाली तर मात्र असे आर्टिकल्स आपण हे जास्त दिवसांपर्यंत वापरू शकत नाही, कारण या फंगसची जर ग्रोथ त्यावरती आपल्याला दिसून आली तर मात्र अशा आर्टिकल्सचं डिकम्पोजिशन चालू होत असतं. ठीक आहे. देन वाय डू दिस आर्टिकल्स नॉट गेट स्पॉइल्ड ड्युरिंग द समर ऑर विंटर. आता पहा, थर्ड क्वेश्चन जो आहे तो याच्या रिलेटेड आहेत की हे जे आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल्स रेनी सीझनमध्ये आपण पाहिले की ते स्पॉइल होतात, खराब होतात, पण हेच आर्टिकल्स समर किंवा विंटर सीझनमध्ये खराब होत नाहीत. असं का म्हटलं, तर पहा, आपण पाहतो की ॲनिमलची स्किन आहे किंवा आपली स्किन आहे ती कुठल्याही सीझनमध्ये ती आहे तशीच असते, मग ती समर असो, विंटर असो किंवा रेनी सीझन असो. पण डेड ॲनिमलची जी काही स्किन आहे तिची मात्र आर्टिकल्स बनवल्यानंतर ते रेनी सीझनमध्ये का खराब होते. तर रेनी सीझनमध्ये जे काही त्यामध्ये असलेले कार्बन कंपाऊंड्स आहेत या लेदर आर्टिकल्सवरती, या कार्बन कंपाऊंड्सवरती फंगीची ग्रोथ होते, फंगस जे आहेत त्या फंगसची ग्रोथ होते आणि त्यामुळे ते जे आर्टिकल्स आहेत तर या सीझनमध्ये ते खराब होतात. ओके, तर अशा पद्धतीनं आज आपण काही जनरल क्वेश्चन्स फंगस रिलेटेड पाहिलेले आहेत, त्यामध्येच हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी आपण सुरुवात केलेली आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण या नंतरचं जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं वर्किंग आणि कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅप्टरच्या नेक्स्ट पार्टसह. तोपर्यंत बाय बाय.